सोलापूरला यायला मला आवडतं. त्याचं कारण असं आहे की सोलापूरला माझे मित्रमैत्रीण खूप आहेत, क्रिकेटचे माझे मित्रमैत्रीण खूप आहेत आणि त्याचबरोबर 2 चांगले सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे प्रोजेक्ट चालू आहेत ते बघायचे होते. एकाच्यात मी डायरेक्टली इन्वॉल्ड आहे, एकाच्या आज मी बघणार आहे. त्यामुळे मी कुठे आलो आहे वरती फक्त दाखवा तुम्ही. आणि हे माझे मित्र आहेत डॉक्टर गांगजी. आता गंमत अशी आहे, हे डॉक्टर म्हणजे मेडिकल डॉक्टर नाही आहेत, PhD डॉक्टरेट आहे. फक्त यांचा विषय जो आहे तो कमाल आहे. काय विषय होता तुमचा? उपनिषद आणि शिक्षण. बाप रे बाप, बाप रे बाप. आणि ह्याच्यासाठी काय केलं तुम्ही? 10 मुख्य उपनिषदांची निवड केली आणि त्यातले शैक्षणिक विचार शोधून काढले आणि ते शैक्षणिक विचार शाळांमध्ये मुलांपर्यंत कितपत पोहोचतात याचा शोध घेतला. या शोधावरती ते थांबलेले नाही आहेत. त्याचं कारण या गोष्टी ते राबवत आहेत आणि म्हणून मी शाळेचं नाव दाखवलं. मला शिक्षण संस्थांबद्दल खूप आदर आहे, पण खास करून ज्ञानप्रबोधिनी ही जी संस्था आहे त्याच्याबद्दल मला नितांत आदर आहे आणि प्रेम आहे. मी त्या शाळेचा विद्यार्थी नाही आहे, कारण एवढा मी हुशार नव्हतो. परंतु त्या शाळेची शिक्षण पद्धती, वैचारिक ठेवण ही संपूर्णपणे वेगळी आहे, सुरेख आहे आणि राष्ट्रभक्तीची आहे. त्यामुळे आज इथेच सोलापूरमध्ये 2 संस्थांना भेट देणार आहे. या दोन्ही संस्था ज्ञानप्रबोधिनी सोलापूर चालवते, त्याच्यातल्या एका संस्थेची आज ओळख करून देतो, मग दुसऱ्या संस्थेची ओळख करून देतो. त्यामुळे वेगळी भटकंती आहे. चला, कारण ह्याच्यातली माहिती रंजक असणार आहे. या 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 चला. ज्ञानप्रबोधिनी सोलापूरने चालवलेल्या या संस्थेमध्ये शिक्षण चालू आहे, फक्त वेगळ्या मुलांचं शिक्षण चालू आहे. तेच बघूयात आपण. नमस्कार. कुठनं ही मुलं आपल्या संस्थेत दाखल झालीत? ही मणिपूर राज्यातून 3 जिल्ह्यांमधून आलेली ही विद्यार्थी आहेत. म्हणजे आपले कार्यकर्ते तिथे 3 महिने जाऊन राहिले आणि त्यांनी ह्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी बोलून त्यांना समजावून सांगून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणण्यासाठी म्हणून आपण त्यांना इथे घेऊन आलेलो आहोत. वा वा वा. सर्व विद्यार्थी हे वनवासी भागातील आहेत. बर 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 बर. मस्त. सो नाउ व्हॉट आर यू गोइंग टू प्रेझेंट? योगाचंही शिक्षण डॉक्टर इथे असंच रोजच्या रोज होतं? हो. वा वा वा. स्टार्ट. वा वा वा. नेक्स्ट. शाबास. सी है. Today I'm going to play Krishna flute.
मुलांना इकडे येऊन? आता हे 3रं वर्ष चालू आहे. 19 मुलं आहे? हो, 19 मुलं आहेत. त्यातली 5 मुलं ह्या वर्षी नव्याने आलेली आहेत. आपण दरवर्षी 5-5 मुलं वाढवत आहोत. आणि याच्यामध्ये निवासी आहे, हे बेसिकली निवासी आहे. हो, निवासी आहे. आणि यांचा संपूर्ण खर्च मग संस्था करते? हो, देणग्यांच्या आधारावर चालतो. शिक्षण तर आहेच, शिक्षण बरोबर काय काय शिकवलं जातं? म्हणजे यांना शिक्षणाबरोबर क्रीडा ह्यांचं प्राधान्याचं असतं. त्यामुळे आपण त्यांना फुटबॉल शिकवतो, आउटडोअर गेम. नॅचरल येतं का रे? नॅचरली त्यांच्यामध्ये आहे, परंतु त्याला स्किल ट्रेनिंगची आवश्यकता असते. त्यामुळे आपण एक स्पेशल कोच लावलेला आहे त्यांना फुटबॉलचा. आणि त्यामुळं ते आता सोलापूर सुब्रतोमध्ये शहर पातळीमध्ये त्यांनी 3-4 संघांना हरवून प्रथम क्रमांक मिळवला. आणि याच्याबरोबर आत्ता जे मी ऐकलं की गायन असू दे, हो, वादन असू दे, तर त्यांना संगीताचा म्हणजे बासरी, व्हायोलिन आणि गाणं ह्याचे स्वतंत्र क्लासेस आहेत. आणि त्याला मुलं निवडून ज्यांची आवड ज्यात आहे त्याचं ते शिक्षण घेत असतात. याशिवाय त्यांना चेस चांगलं येतं. खाली संगणक म्हणजे कॉम्प्युटर्स त्यांना चालवता येतो. हा आपला लुंगडीनपाव आहे किंवा जॉन आहे. जॉन कुठे आहे? जॉन आहे. हे स्वतःची वेबसाईट तयार केलेली आहे त्यांनी. गेम्स तयार करतात ते स्वतः, व्हिडिओ गेम्स तयार करतात. अशा पद्धतीने त्याचे संगणक प्रशिक्षण आहे त्यांना. त्याशिवाय चित्रकलेचं प्रशिक्षण असतं. इंग्रजी, विज्ञान डेव्हलपमेंटच्या दृष्टीने ज्ञानप्रबोधिनी हो काम करतात. फारच कौतुक असं. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. धन्यवाद. सोलापूरच्या कुठल्या भागात आलोय डॉक्टर आपण? आपण सध्या अशोक चौक या भागामध्ये आहोत. आणि इथं विडी कामगारांची महिलांची संख्या बहुसंख्य आहे. बर. तिथं पुढे उजवीकडे वळायचं. आणि इथे आपण विडी कामगार महिलांच्या पर्यायी रोजगारासाठीची योजना इथे चालवतो. त्याला सुद्धा पर्याय आहे. अनबिलिव्हेबल. बघूया काय हा पर्याय आहे, बघूया आपण. अशोक चौक भागातनं खाली आलं की या संस्थेमध्ये आपण येतो. इंटरेस्टिंग. बघूया काय संस्था आणि काय काम आहेत, बघूया आपण. चला. नमस्कार. काय तुझं नाव? रोहन पुल्ली. हॅलो रोहन, कसा आहेस तू? छान. रोहन कसा आहेस तू? मस्त छान. हे काय एक्झॅक्टली काय आहे? हे काय आहे? हे घर आहे माझं. तुझं घर आहे? हो. बापरे. पण मग इथे घरात काय करतोयस? हे काय आहे मग? इथे आपली पिशवी बनवण्याची फॅक्टरी आहे. हा, आपण बघूयात. अरे बापरे. इथं घर आणि इथंच लगेच त्याचीच जागा आहे ती. तुझीच जागा हो, आहे? आपली. वाव. हे काहीतरी खरोखर इंटरेस्टिंग आहे. दुकानदाराच्या गरजेप्रमाणे साईजपासनं प्रिंटिंगपर्यंत सगळ्या गोष्टी इन हाऊस इथे होत आहेत. हे बघायलाच फार मजा वाटते. कारण हे तुम्ही बघताय का, विविध ग्राहकांच्या विविध आकारातल्या पिशव्या या इकडं बघायला मिळत आहे. अशी बनते इथली कागदी पिशवी.
पाहिलं तुम्ही वळलेल्या कागदापासनं त्यांनी सुरेख पिशवी तयार केलेली आहे. कागदाच्या या अशा सुरेख पिशव्या ज्ञान प्रबोधिनीच्या या कारखान्यात बनतात. म्हणून आत्ता एक पिशवी तयार करताना मी ताईंना बघितलं, हो वरकरणी सोपर दिसणारी गोष्ट दिसते तेवढी सोपी नाही, कारण याला हँड आय कोऑर्डिनेशन ज्याला आपण म्हणतो, मोटरिंग स्किल म्हणतो, बरोबर. हे खूप लागतं. हो कसं काय येतं या महिलांमध्ये? ह्या सर्व महिला विडी कामगार महिला आहेत. काय 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 विडी कामगार महिला बापरे. जे दररोज दिवसाला 1000 विड्या वळण्याची यांना सवय आहे. हां हां ज्या 1000 विड्या वळण्यापासून त्यांना दिवसाला 150 रुपये मिळतात. बरं. तर अशा या महिलांना त्या विड्या वळण्यापासून वेगवेगळे आजार होतात. हां म्हणून आपण त्यांना त्या विड्या वळण्याचं काम थांबवून अशा पिशव्या बनवण्याचं कामाची प्रशिक्षण दिलं आहे आणि ते कामही आपण पुरवतोय गेली 2 वर्षांपासून. 2 वर्ष झाली या उपक्रमाला. हो आणि आता किती महिला काम करतायत? आता 35 ते 40 महिलांना आपण विड्या वळण्यापासून मुक्त करून या पिशवी बनवण्याच्या कामामध्ये काम दिलेलं आहे. आणि गेल्या 2 वर्षात किती असतील महिला अंदाजे? गेल्या 2 वर्षात 35 ते 40 महिला ह्या ह्याच्यात आलेत आणि आपण त्यांना प्रशिक्षण हे जवळपास 70 ते 80 महिलांना प्रशिक्षण दिलेलं आहे. हो वा वा वा. अरे चा, हे काय? ही चितळेची पिशवी आहे. हां आपण गेली 2 वर्ष झाले चितळेंना पिशव्या पुरवतोय. बर. पण ते तर पिशव्या देत नाहीत दुकानामध्ये. त्यामुळे जे जास्त मिठाई घेतात त्यांनाच फक्त ही पिशवी दिली जाते. पण अच्छा, चितळे सुद्धा या प्रोजेक्टमध्ये आहेत, ते सुद्धा सपोर्ट करतायत असं म्हणायला हरकत नाही. क्या बात आहे. अरे रोहन, आपण पिशव्यांचा कारखाना तर पाहिला, आता या लोकवस्तीत कुठे घेऊन आलायस? आता ह्या महिला आपल्या पिशव्या घरी शिवतायत, ते आपण पाहण्यासाठी इथं आलो. त्यांना घरी कशी शिवता येईल बाबा? मशीनचं काय? आपण संस्थेमार्फत त्यांना मशीन दिलेलं आहे. पिशव्या शिवण्याचं मशीन संस्थेने दिलंय हो आणि घरी काम करायची परवानगी दिली. हो हो. क्या बात आहे. बघण्याला आहे काय? बघू, चला या. ताई नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? वैशाली हिरेमठ. हे काम किती वर्ष करताय तुम्ही? 5-6 वर्ष झाले. पण कसं काय, अगोदर कुठे शिक्षण घेतलंय तुम्ही हे शिवण्याचं? हा, इथं सहज शिकवलं आम्हाला. ज्ञानप्रबोधिनीमध्ये शिकला? हा, तिथे शिकलो. अच्छा अच्छा. आणि अगोदर काय करत होता मग? हा, हेच सर बिड्या करत होते सर. पिढ्या करायचं हा, तुम्ही? घरी. किती वर्ष केला? ते 2-3 वर्ष केले सर लग्न झाल्यावर. हा हा. मग तेव्हा हे काम सरांनी शिकवलं आम्हाला. पण मला एक सांगा, मग ते काम सोडून हे काम का केलं? ते त्रास होत होता सर खूप आम्हाला, ते वास. नाही नाही, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही स्वतः तंबाखू खायचा का? नाही सर, ते करताना वास. पिण्याचा तर प्रश्नच नाही, पण खायचा पण नाही, मग त्रास कसला व्हायचा? ते वास सर, ते वास येते ना त्यामुळं. पण बिड्या वळताना त्याची धूळ उडते. हा सर. आणि ती नाका तोंडात जाते, हा त्याचा त्रास व्हायचा. हा सर. हा 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 हा. पण त्रास व्हायचा म्हणजे काय व्हायचं? श्वासनाला, ते श्वास घेताना हे होत होतं सर. आणि एवढं वळून वळून परत हाताचा वास, हात दुखत होते. हो हो. पण त्या जे वळण्याच्या ह्याच्यामुळे तुमचे जी बोट हात वळतात, त्याचा फायदा इकडे झाला शिवताना? हा सर, ते फायदा झाला सर. बर बर बर. आता ह्या पिशव्या किती आहेत? 50 आहेत सर. 50. आणि या 50 पिशव्या शिवायला तुम्हाला किती वेळ लागला? 4-5 तास. 4-5 तासात? 4 तास. हो. अरे वा रे वा. म्हणजे हे तुम्ही घराच्या बाजूलाच हा व्यवसाय स्वतः तुम्ही करू शकताय. वा वा. आणि परत तंबाखूचा त्रास पण नाही.
याला म्हणतात खरी क्रांती. त्याचं कारण असं आहे, रोजगार याला महत्त्व खूप आहे आणि त्या रोजगाराला धक्का लागला तर कुणीच काम करू शकणार नाही आहे. त्यामुळे नुसतंच चुकीचं काम सोडा म्हणण्यात अर्थ नाही, त्याला समर्थ पर्याय देण्याची गरज असते. जो पर्याय ज्ञान प्रबोधिनीच्या लोकांनी दिला आहे. धन्यवाद ताई, धन्यवाद. हां. टिपिकल सोलापुरातलं घर आहे. नमस्कार ताई. नमस्कार नमस्कार. कशात तुम्ही? काय स्किल आहे बघा. हार्डली अर्ध्या त्या पाऊण मिनिटामध्ये या मावशी पिढी सहजी रोल करतायत. याला म्हणतात हँड आय कोऑर्डिनेशन, याला म्हणतात मोटरिंग स्किल. समस्या आहे सोडवायची कशी, बडबड खूप जण करतात आणि या बडबडीमध्ये उपाय मात्र नसतो. त्याचं कारण एका कुठल्या तरी आयव्हरी टॉवरमध्ये बसवून अक्कल शिकवणं हे सगळ्यांना जमतं, परंतु त्याच्यावरती ठोस उपाय हा काढणं ह्याला महत्त्वाचं असतं. डॉक्टर, खरंच ज्ञानप्रबोधिनीचे कौतुक करावं तेवढं कमी आहे. परंतु या प्रोजेक्टची सुरुवात कोणी केली होती, कुणी मदत केली होती, काय झालं? कारण त्यांनासुद्धा याचं क्रेडिट मिळालं पाहिजे. हो हो. तर आपली माझी विद्यार्थिनी डॉक्टर पूजा किरपेकर आणि आत्ताची पटवर्धन कुठं असतं? त्या सोलापुरात असतं? नाही, युकेला असतात. ते युकेला आहे? सध्याला त्यांचं माहेर इथं होतं. माहेर इथं होतं. बरं. आणि डॉक्टर पूजांनी ह्याला पहिला भरीव आर्थिक सहाय्य आपल्याला दिलं. आणि कुठलाही अशा प्रकारचे व्यवसाय करायचे असेल तर भांडवल हे खूप महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय उडी मारू शकत नाही. बरोबर. आणि त्यांनी आणि डॉक्टर पूजांनी आणि डॉक्टर सुधांशूजींनी जी मदत केलेली आहे त्याच्यातनं हा खरं तर प्रोजेक्ट आकाराला आलेला आहे. काय आहे, मराठीतलं एक जुनं गाणं आहे, माझी या माहेराजा. हे गाण्यापुरतं नाही आहे. प्रत्येक स्त्रीला आपलं माहेर, आपलं गाव हे खूप प्रिय असतं, परंतु ते नुसतं म्हणायला, माहेरी जाऊन मजा करायला आहे का आपण काही ना काहीतरी त्या गावाचं, त्या माहेरच्या लोकांचं, तिथल्या परिस्थितीचं देणं लागतो हा विचार मनात येतो. आणि मला वाटतं डॉक्टर पूजा आणि डॉक्टर सुधांशूंनी तो प्रयत्न केला आहे, म्हणून त्यांचं कौतुक करावंसं वाटतं. त्यामुळे समस्या खूप जण सांगतात डॉक्टर, त्याच्यावरती तुम्ही उपाय आणि शाश्वत उपाय शोधून काढला आहे. आणि नाठाळ पुणेकर काय म्हणतात त्याला, दुकानदारांना ह्या पिशव्या जातात, याचा अर्थ त्याची क्वालिटी किती चांगली आहे हे पुणेकर म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो. त्यामुळे जरी माझ्या हातात आवाज यावा म्हणून माईक धरलेला असला तरी मी मनापासून हात जोडतो आणि या उत्तम कामाच्यासाठी ज्ञान प्रबोधिनीचे आभार मानतो. क्या बात आहे डॉक्टर, क्या बात आहे. आणि त्यांची गँगसुद्धा सगळे क्या बात आहे, सगळेजण मस्त काम करतायत. मी एवढंच म्हणेन, नक्की परत येईन. हो, मी सुनंदनजी लेले यांचे खूप आभार मानतो, कारण का हा आमचा छोटासा प्रोजेक्ट बघायला त्यांनी इतक्या लांबून येऊन वेळ काढला आणि प्रत्यक्ष ठिकाणी येऊन हे सगळं पाहिलं, त्याबद्दल मी खरोखर मला आवड आहे. हे सगळं बघायला खूप मजा येते. आणि प्रॉब्लेम नाही तर सोल्युशन, हेच मी क्रिकेट मैदानावरती बघत आलेलं आहे. इथंसुद्धा नेमकं तेच दिसतं, प्रॉब्लेम नाही सोल्युशन. म्हणूनच हा प्रोजेक्ट बघायला खूप मजा आली. सुनंदन लेले, सोलापूर.